नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, विधी व न्याय विभागाकडनं भरती निघालेली आहे महाराष्ट्र शासनाकडनं, जे की कुर्डुवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं. आता याच्यामध्ये कोणती कोणती पदे असणार आहे, किती पदं असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, पगार काय असणार आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले Instagram आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती आलेली आहे त्याचा जी-आर आलेला आहे. कुर्डुवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडनं विधी व न्याय विभागाकडनं दिनांक 5 ऑगस्ट 2026चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. त्याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, जी की माननीय उच्च न्यायालयांच्या दिनांक 4/4/2007च्या मानक प्रारूपानुसार स्टँडर्ड फॉर्मॅट राज्यात विविध ठिकाणी नवीन न्यायालय सुरू करण्याची प्रलंबित खटले प्रकरणाची संख्या किमान 500 असावी. तसेच पायाभूत सुविधा म्हणजे उदाहरणार्थ न्यायालय इमारत आणि न्यायाधीशांची निवासस्थाने यांची उपलब्धता असावी. माननीय उच्च न्यायालयांच्या धोरणानुसार आवश्यक सर्व निकष पूर्ण होत असल्याची कुर्डुवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता उच्च न्यायालयांच्या नवीन न्यायालय स्थापना समितीने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार कुर्डुवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्याची व संदर्भ क्रमांक 4 व 5 मध्ये मंजूर केलेल्या पदांमधून सदर न्यायालयाची साठी पदे उपलब्ध करून घेण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता यामध्ये जर बघायला गेलं, शासन निर्णय दिलेला आहे. कुर्डुवाडी जिल्हा सोलापूर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कनिष्ठ स्तर त्याच्यानंतर न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी संदर्भ क्रमांक 4 व 5 येथील शासन निर्णयामध्ये व शुद्धीकरण पत्रामध्ये मंजूर करण्यात आलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या 2833 नियमित पदांमधून तसेच 11,064 सहाय्यभूत कर्मचारी वृंदांच्या नियमित पदांमधून खालील तक्त्यात दर्शवण्यात आलेल्या नियमित पदे घेण्यास व 5,803 मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे मार्फत सेवा संबंधित न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यात जर बघायला गेलं, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग नियमित पदे आपण बघूया. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं, अनुक्रमांक, पदनाव, वेतन स्तर, मागणी क्रमांक, पदांची संख्या दिलेली आहे. आता दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग त्यांना पगार असणारे जीवन 77,840 पासून 1,36,520 रुपये पगार आहे. यांना याच्यात एक पद बघायला मिळतात. त्याच्यानंतरचं पद आहे सहाय्यक अधीक्षकसाठी S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार आहे. याच्यात एक पद आहे. लघुलेखन ग्रेड 3चं पद आहे S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. याच्यात एक पद आहे. 4 नंबरचं पद आहे वरिष्ठ लिपिककरिता. याच्यामध्ये एक पगार आहे S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार. याच्यात 2 पदे आहे. त्यानंतर 5 नंबरला कनिष्ठ लिपिक S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. यात 4 पदे आहे. 6 नंबरचं पद आहे बेलिफचं. याच्यामध्ये S6 सॅलरी असणार 19,900 पासून 63,200 पगार. यात 3 पदे आहे. टोटल इथे आपल्याला 12 पदे बघायला मिळत आहे एकूण. ओके. आता बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा आपण बघूया. याच्यामध्ये दिलेल्या पदनाम पदसंख्या 1 नंबरचं पद आहे शिपाई. याच्यात 2 पद आहे. 2 नंबरला आहे पहारेकरी. याच्यामध्ये 1 पद आहे. 3 नंबरचं पद आहे सफाईगार. याच्यामध्ये 1 पद आहे. 4 पदांसाठी भरती बाह्य यंत्रणेद्वारे आहे. आता बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या दिनांक 27/4/2022च्या शासन परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची दक्षता संबंधित न्यायालयांनी घ्यायची आहे. उपरोक्त नमूद पदेही
भरण्यात आलेल्या दिनांकापासून प्रथमच 31/8/2026 पर्यंत चालू ठेवण्यास याद्वारे अ, मंजुरी देण्यात येत असून सदर अस्थायी पदांना 31/8/2026 नंतर मुदतवाढ घेणे आवश्यक राहील. ओके. आता याच्यामध्ये दिलेला आहे यासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक जिल्हा आहे G1 2014. त्यानंतर न्यायदान जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा सत्र न्यायाधीश, जिल्हा सत्र व न्यायाधीश या लेखा शीर्षकामधून मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. या अनुषंगाने निधी उपलब्धतेची आदेशाने स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. आता सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 235 मध्ये दिनांक 2/3/2026 मध्ये तसेच मंत्रिमंडळाच्या दिनांक 28/7/2026 रोजीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. आता तुम्ही म्हणाल सर अप्लाय कसं करायचं? तर अप्लाय करण्यासाठी जे सगळे पद आहे, नियमित जे पदे आहे या तक्त्यामधले, आता नियमित पदे जे आहे 12 पदे हे डायरेक्टली MPSC आणि न्यायालयाची जी पदं निघत असतात स्पेशली त्यांच्यामार्फत भरली जातील. मुंबई उच्च न्यायालयामार्फत जी पद भरती भरली जाते खंडपीठांमार्फत. ओके. आणि MPSC मार्फत. तर बाकीची जी पदे तिथूनच भरले जातील म्हणजे सरळ सेवा भरतीमार्फत भरले जातील. ओके. आणि उर्वरित जे पदे आहेत शिपाई, पहारेकरी, सफाईगार स्वतः आपल्याला या दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंड अधिकारी प्रथम वर्ग आपल्याला इथं स्वतः जायचं या ठिकाणी कुर्डुवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे आपल्याला जाऊन स्वतः अप्लाय करून घ्यायचं आहे न्यायालयात जाऊन. ओके. तिथं जायचंय, तिथं विचारायचंय, विचारपूस करून आपल्याला कोणत्या पदासाठी अप्लाय करायचं आहे आपण ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून बाह्य यंत्रणेद्वारे तयार असाल तर तिथूनच तुम्ही तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. तर स्वतः जाऊन तिथं भेट द्या आणि तिथूनच अप्लाय करून घ्या. कोणालाही या व्हिडिओ डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपला PDF फाईल शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो थँक्यू.